परमेश्वराच्या माध्यमातून कोणाच्या तरी उदरामध्ये जीव म्हणून जन्माला येतो आणि ती माय त्याला 9 महिने पोटात ठेवते, त्यानंतर जन्माला घालते, तर तो नालायक म्हणून पैदा होत नाही. प्रत्येक व्यक्ती लायक म्हणूनच पैदा होतो. लायक, त्याची लायकी असतेच काहीतरी बनण्याची. प्रॉब्लेम असा आहे, काही नायक बनतात, काही नालायक बनतात. याच्या मनात एक शब्द येतो साहेब, त्या शब्दाचं नाव आहे नियत. काही लोकांची नियत राष्ट्रभक्तीची असते, जे घरातून तयार होते. माय बाप, परिस्थिती, माहोल, संगत, सहवास आणि गुरुची विद्या, या गोष्टीतून नियत तयार होते. एक नजरिया ज्याला आपण म्हणतो, दृष्टिकोन तयार होते की मी या विश्वाला, या देशाला, या समाजाला, माझ्या परिवाराला, माझ्या आई वडिलांना कोणत्या नजरेतून बघायला पाहिजे. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणतो की नाही म्हणत? मराठीत जर म्हणायला गेला तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. मग ते बांधव गेले कुठं? जेव्हा जेव्हा हे असे कांड होतात, असे प्रकरण होतात, ती प्रतिज्ञा गेली कुठं? ते शिक्षण कुठे गेलं? गुरु कुठे गेला? ते माय बाप कुठे गेले?